साबुदाणा खायची इच्छा झाली आहे किंवा आपल्याला आता उपवास आहे आणि आपण साबुदाणा भिजवायला विसरलो तर काय करायचं, अशा प्रकारे तुम्ही साबुदाणा करा. मस्त दाना दाना शिजेल आणि मऊ लुसलुशीत असं इन्स्टंट आपण साबुदाणा करू शकतो आणि मस्त खाऊ शकतो. चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. एक वाटी साबुदाणा घेतला, त्याला छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यामधला जो स्टार्च आहे तो निघून गेला पाहिजे. छान 3 ते 4 पाण्याने धुतलं तरी चालेल, काही हरकत नाही. आता एक कढई घेतली, त्यामध्ये पाणी ठेवलं गरम व्हायला किंवा गंजसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. त्याच्यावरती चाळणी ठेवलेली आहे अशा प्रकारची, त्याला थोडे छिद्र वगैरे आहेत. नंतर मग त्यामध्ये जो साबुदाणा धुवून घेतलेला होता तो टाकायचा, थोडा पसरट असा करायचा आणि एक वाफ घ्यायची. त्याला 5 मिनिटाची घेऊ शकता किंवा 10 मिनिटाची, त्या साबुदाणा शिजण्यावर डिपेंड आहे. तर मला 7 मिनिटं लागलेले आहे मोजून. कधी कधी वेळही लागू शकतो. फक्त या वेळेस जे आहे ना, साबुदाणा चांगला शिजला पाहिजे, तेव्हा आपली खिचडी 10 मिनिटासाठी जरी ठेवलं ना तरी साबुदाणा मस्त असा शिजून जातो. थोडा कमी वेळही लागू शकतो, त्या साबुदाण्यावर डिपेंड आहे. तर दाबून बघायचं, शिजला म्हणजे दाना असा दबला तर समजायचं की साबुदाणा आपला मस्त शिजलेला आहे. तर मला एकूण 7 मिनिटं लागले. आता त्याला एका वाट्यामध्ये काढायचं आणि त्या साबुदाण्याला जो आहे ना, जो आपण साबुदाणा शिजवलेला आहे, वाफ घेतलेली आहे, त्याला 2 पाण्याने तरी स्वच्छ धुवून घ्यायचं. तुम्हाला इथे एकच पाण्याने धुतलेलं दिसत असेल, मी इथे 1 पाण्याने धुतलं आणि बेसिनमध्ये जाऊन पुन्हा 1 पाण्याने धुतलं. आता याला छान मस्त थंड पाणी टाकायचं आणि बघू शकता दाना वेगळा झालेला आहे. आणि त्याला एक आता चाळणी घ्यायची आणि चाळणी गंजावर अशी ठेवायची आणि त्यामध्ये ते आपला साबुदाणा जो आहे ना तो टाकायचा. बघू शकता दाना असा मस्त टम्म फुगलेला आहे आणि मोकळा दिसत आहे. आता एक आलू घेतला बॉईल केलेला आणि त्याला मस्तपैकी बॉईल करून घेतला आहे. त्याचे छिलके काढून घेतले. आता त्याचे काप करायचे. तुम्ही आपल्या गरजेनुसार घेऊ शकता. एकच आलू घेतलेला मी, 1 वाटी साबुदाणा आहे त्यामुळे. आता त्याचे अशा प्रकारे काप करून घेतले. आता तडकासाठी आपल्याला कढई घ्यायची किंवा पसरट भांडं असेल ना, ताव्यावर सुद्धा मस्त करू शकता तुम्ही, छान होते, 1 नंबर होते. त्यामध्ये तेल टाकलं, थोडंसंच तेल टाकायचं किंवा तूपसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता आवडत असेल तर. जिरं टाकलं, जिरं तडतडलं की त्यामध्ये 3 मिरच्या घेतलेल्या आहे बारीक चिरलेल्या. तुम्ही इथे कमी करू शकता, तुम्हाला तिखट नसेल आवडत तर. नंतर इथे कढीपत्ता घेतला. कढीपत्ता ऑप्शनल आहे, तुम्ही उपवासात जर खात असाल तर नक्की टाका, नसेल खात तर नका टाकू. आता जर आपण अशीच उपवासाला नाही केली, अशीच केली तर नक्की टाका कढीपत्ता वगैरे, छान फ्लेवर येतो. जो आलू बॉईल केलेला होता आपण, तो कापलेला होता, त्यालासुद्धा टाकायचं, मस्तपैकी शिजू द्यायचं. नंतर जो साबुदाणा धुवून वगैरे घेतलेला होता तो टाकायचा. त्याला छान असं आलटून पालटवायचं, छान असं मिक्स करायचं. बघू शकता दिसत असल्याप्रमाणे मिक्स झालेला आहे. त्यामध्ये आता मीठ टाकायचं आहे स्वादानुसार. मी सेंधव मीठ घेतलेलं आहे उपवासाचं. नंतर एक अर्धा चम्मच वगैरे साखर टाकलेली, त्यालासुद्धा छान असं मिक्स केलं. नंतर त्याला 1 मिनिटासाठी तरी वाफ घ्यायची आहे. झाकून दिलं. 1 मिनिट झालेला आहे बघू शकता आणि साबुदाणा मस्त असा शिजलेला आहे. तुम्ही असा सुद्धा खाऊ शकता जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट वगैरे नसेल टाकायचं तर. खूप छान लागतो. याच्यावर थोडी कोथिंबीर वगैरे खात असाल उपवासाला तर नक्की टाका. आता इथे लिंबू पिळून घेणार आहे मी. मस्तपैकी आंबट तिखट अशी चव लागते या साबुदाणा खिचडीची. आणि त्यालासुद्धा पुन्हा मिक्स केलं. नंतर मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट इथे केलेला आहे. शेंगदाण्याचा कूट एकदम बारीक नाही केला. त्याला बघू शकता ओबडधोबड असे दाणे दिसत आहे त्यामध्ये. तशा प्रकारचा कूट पाहिजे आहे. एकदम बारीक कूट चांगला लागत नाही. असे जे दाण्याचे जे कण असतात ना, ते दाताखाली आले ना की खूप मस्त लागतात, टेस्टी लागतात. एकदा पुन्हा मिक्स केलं
आणि पुन्हा 1 मिनिटासाठी त्याला वाफ घेतली. 1 मिनिट झालेलं आहे, बघू शकता. सुंदर अशी आपली टेस्टी अशी साबुदाणा खिचडी रेडी आहे. आता याला तुम्ही दह्यासोबत, गोड दह्यासोबत खाऊ शकता किंवा छाचसुद्धा केला ना, ताक वगैरे, तर त्याच्यासोबत सुद्धा छान लागतं. आता दाणा बघू शकता, एकदा पुन्हा चेक करते. मस्त असे दाणे शिजलेले आहेत आणि छान सर्व करायचं आणि खायचं. इतकी सोपी पद्धत आहे आणि पटकन होते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनवर नक्की प्रेस करा, म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल. आणि असेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.